कसले रंग दाखवतेस तू होळीच्या दिवशी आज आम्हाला? हा? असा तू पैशाचं मॉस दाखवतेस का आम्हाला? बरोबर आहे, तुझी आई पण तेच करते. तुझ्या घरातले सगळेच ना पैशाने माजलेले आहेत अगदी. मला शेवटचं सांगते हा आई, माझ्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही. का नाही आणायचं? तिकडनं तू शिकली आहेस ना, तिकडचे तर संस्कार आहेत ना तुझ्यावर, त्यांनीच तर तुला बिघडवून ठेवलेली आहे ना. आमच्या घरी नाही आहे पैशाचं झाड. त्या पैशाच्या जोरावरच तू तुझ्या सासरच्यांना कमी लेखतेस. हे असे पैसे माझ्या समोर फेकून ना तू हे सिद्ध केलेलं आहेस. जेव्हा बघावं तेव्हा पैसे दाखवत असतेस, नुसते पैसे जाळत असते. अजून काय? यु नो व्हॉट, मला काहीही सिद्ध करायची गरज नाहीये. मी ऍक्सेप्ट करते मी श्रीमंत आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाहीये. मी श्रीमंत आहे म्हणून मी खर्च करते आणि म्हणून मला या सुखसुविधा मिळतात, कळलं ना? आणि हो, आहेत माझ्याकडे पैसे आणि मी काय वाटेल ते करेन माझ्या पैशांचं. तुम्ही मला काही सांगायचं नाही, कळलं? व्हॉट डिड यू से? मी पैसा जाळते? हो हो, पैसे जाळतेस नाही तर काय, कोळशासारखे पैसे जाळतेस तू. ओके फाईन, मग आपण ना तुमचं म्हणणं खरं करूया. अरे काय बोलतेय ही मुलगी? शिट. अधीरा, रोहन, अरे विजाव ते विजाव. अरे काय करते ही मुलगी? पैसे जाळते. देवा, कुठली मुलगी आणली आमच्या घरामध्ये? कळते का तुला? अक्कल नाहीये? वा, झालं तुझं समाधान झालं? ओ, बघितलं का तुमच्या लाडके सुनेनं काय केलंय? बघ रे रोहन, बघ. हा असा पैशाचा मास करायचा असतो का? अगं बाई, एक पैसा कमवायला किती घाम गाळावा लागतो याची कल्पना तरी आहे का तुला? हे असं करतात का? अरे पैसे कसे फुकटचे मिळतात म्हणून हे असे वाया घालवायचे का? बघा, बोला ना आता, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? आता तुम्ही तिला पाठीशी घालणार आहात का सांगा? अधीरा, बाळा काय केलंस तू हे? अधीरा, अरे बाळा, व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत, त्याला पैसे कमवायला कष्ट करावे लागतात. आणि तू आज हा पैसा जाळला, तुझ्या घरच्यांचा पैसा जाळलास तू. अगं तुझ्या भावाला, तुझ्या घरच्यांना हे पैसे कमवायला कष्ट पडले नाहीत का? अगं हा पैसा तुझ्या भावाच्या मेहनतीचा होता ना. ही किंमत केलीस तू त्याच्या कष्टाची. खरंच नाही, सॉरी. मला खरंच कळलं नाही मी काय करते. अगं सॉरी म्हणून हे सगळे येणार आहे का परत? सासरा म्हणून मी तुझं जसं कौतुक करू शकतो ना, तसं तुला रागावू शकतो चुकीचं वागलीस तर. अरे लक्ष्मी चंचल असती असं म्हणतात रे बाळा, त्यामुळे तिला कधीही गृहीत धरू नये, नाहीतर पश्चाताप करायची वेळ येते आपल्यावर. नाही अधीरा, यावेळी तुझा तोल सुटला आणि तुझ्या या अशा वागण्याचं मी कधीही समर्थन करणार नाही. आय नो बाबा, यावेळी सुद्धा माझा तोल नसता गेला, पण दरवेळी या लिमिट क्रॉस करत असतात बाबा. आणि मी किती सहन करायचं सांगा ना? दरवेळी माझ्या फॅमिलीला काहीतरी बोलत असतात, माझ्या पैशाला काहीतरी बोलत असतात. मी का म्हणून सहन करून घेऊ सांगा ना? आणि मी त्यांना किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझी लाईफस्टाईल वेगळी आहे, मी करेन प्रयत्न आणि मी करते पण आहे बाबा. मी ऍडजस्ट करण्याचा खूप प्रयत्न करते या घरात, पण मला थोडंसं वेळ तरी द्या ना. पण या वेळ पण देत नाहीयेत. आणि मी प्रयत्न केला तरी त्यांना प्रॉब्लेम असतो, आणि मी प्रयत्न नाही केला तरी पण मला ते बोलत असतात, त्यांना प्रॉब्लेमच असतो. मला आहे प्रॉब्लेम आणि मी करते तुझी तक्रार, कारण तू वागतेसच तशी. एका प्रश्नाचं उत्तर दे का मला? तू लग्न करून या घरामध्ये आलीस, या घरात आल्यापासून तू अधीरा सरपोतदार म्हणून कधी वागलीस का ग? सतत आपली अधीरा राजवाडे म्हणूनच तू वावरतेस या घरामध्ये. मग मी तुला काही बोलली की तुझी चिडचिड होते, मग चिडचिड झाल्यानंतर तू मला फाड फाड बोलतेस. कोण करतं हे? ज्याला पैशाचा माज असतो ना, तो करतो हे सगळं. आज पण तू मला फाड फाड बोललीस. एवढंच नाही, ते सणाच्या दिवशी पैसे जाळलेस तू. बस
आता खूप झालं. आता तू माझी जोपर्यंत माफी मागत नाहीस ना तोपर्यंत मी तुला माफच करणार नाही. बघ मी बोलणारच नाही तुझ्याशी. बघ हे जे काही केलं ना ते चुकीचंच आहे बाबा, आणि मी त्यासाठी तुमची माफी मागते. पण मी यांची माफी का मागू? का मागू मी तुमची माफी? सांगा ना. तुम्ही कधी माझी माफी मागितलीत? आमच्या लग्नात तुम्ही जे काही केलं त्यासाठी, 31st पार्टीला तुम्ही जे काही केलं त्यासाठी, आणि आमचं दोघांचं लग्न मोडण्यासाठी तुम्ही जे काय केलं त्यासाठी मागितली माफी तुम्ही. मग मी का माफी मागू? माझी एकटीची चूक होती का त्याच्यामध्ये? आणि तुम्ही लोक मला एकटीलाच का दोषी धरता? देवा काय चाललंय या घरामध्ये? सूळ आणून ना कोणत्या जन्माची मला शिक्षा देत आहे मला काही कळत नाहीये. मंदा ओरडू नकोस, शांत राहा जरा. काय चुकलं सांगा ना. या घरासाठी मन मन मरते मी. तेच चुकलं का माझं? त्या तिन्ही मुलांना वाढवलं, स्वतः खास्ता खाल्ल्या, ते सगळं चुकलं का माझं? अरे सांग ना रोहन. हे या 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 या. अरे दारात का उभे आहात? या या आत या, आत या, या या या. आई प्लीज स्टॉप दिस प्लीज. आता नको ना करू. अरे अरे तुम्ही लाजता का? या 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 या. मी तुम्हाला एक गंमत सांगते. या या. तुम्हीच म्हणत होतात ना खूप चांगली सून मिळाली मला. ही बघा या सुनेनं काय केलं माहितीये? सांगते सगळ्यांना. हे बघा हे पैसे जाळतात या मुली, पैसे. नको ना, हा विषय जरा थांबूयात ना प्लीज. सॉरी. तुम्ही जिंकलात, हॅपी. मी तुम्हाला सॉरी म्हणते. आता विषय थांबणार नाहीये. पैसे जाळलेस ना तू, तुला आता पैसे कधीच लाभणार नाहीत. लक्षात ठेव. लक्षात ठेव. लक्षात ठेव. माफ करा, खरंच माफ करा आम्हाला, पण आमच्यामुळे तुमचा होळीचा सण वाया घालू नका. प्लीज या तुम्ही, या. अधीरा, सॉरी प्लीज. खरंच हे बघा धीरा, तू जे काही केलंस ना ते चुकीचंच केलंस. पण आता जे झालं ते झालं. पण यापुढे असं घडता कामा नये. तुझी सासू एक अत्यंत कडवट बाई आहे. कितीही काही चांगलं केलंस ना तू, तर त्यामध्ये काही ना काही खोट काढणारच ती. आणि मग तू प्रत्येक वेळी काय डोक्यात राग घालून घेणार आहेस का? सांग ना मला. या सगळ्यावर मी तुला एकमेव सल्ला देतो. तू या सगळ्याकडे दुर्लक्ष कर. यावर याशिवाय दुसरा उपाय नाही. रोहन, हा बाबा. तिला आत घेऊन जा. तुम्ही जरा आराम करा. सॉरी. परमेश्वरा, अजून काय काय बघायला लावणार आहेस रे?